नमस्कार, मी आपल्या प्रवासी रोहित धेंडे आणि आज आपण पाहणार आहोत एसटीच्या अधिकृत मोबाईल रिझर्वेशन ॲपमधून एसटीच्या प्रवासाचं तिकीट कसं बुक करावं. तर चला पाहूया. तर मंडळी, सर्वप्रथम अँड्रॉइड मोबाईलमधील प्ले स्टोअर तसेच आयफोनमधील ॲपल स्टोअरमधून MSRTC बस रिझर्वेशन हे एसटी महामंडळाचे एकमेव अधिकृत तिकीट बुकिंगचे ॲप इन्स्टॉल करावे. इन्स्टॉल केल्यानंतर सदर ॲप ओपन करून टर्म्स अँड कंडिशन्स एक्सेप्ट करावे, जेणेकरून सदर ॲपचा मूळ इंटरफेस आपल्या समोर येईल. त्यानंतर डाव्या कोपऱ्यातील 3 डॉटवर क्लिक करून ईमेल ID किंवा आपल्या मोबाईल नंबरच्या सहाय्याने आपले अकाउंट तयार करून घ्यावे. अकाउंट तयार झाल्यावर पुन्हा एकदा आपण नोंदणी केलेल्या ईमेल ID किंवा मोबाईल नंबरवरून लॉग इन करून घ्यावे. लॉग इन केल्यानंतर आता आपण आपल्या प्रोफाईलवरून हवी तेवढी एसटीच्या प्रवासाची तिकीट बुक करू शकतो. तिकीट बुकिंग करताना सोर्स म्हणजेच पासून या रकान्यामध्ये क्लिक करून आपण कुठून प्रवास करणार आहात हे निवडावे. तसेच डेस्टिनेशन म्हणजेच पर्यंत या रकान्यामध्ये क्लिक करून आपण कुठपर्यंत प्रवास करणार आहात हे निवडावे. खाली आपल्या प्रवासाची तारीख निवडून चेक अवेलेबिलिटी म्हणजेच बस शोधा या बटनावर क्लिक करावे. आता आपल्या समोर या मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेसची लिस्ट येईल. यामध्ये प्रामुख्याने बसचा मार्ग, त्यांचा सांकेतिक क्रमांक, प्रवास भाडे, बसचा प्रकार, याशिवाय बसच्या प्रवासास लागणाऱ्या वेळासह बसमध्ये एकूण किती आसने उपलब्ध आहेत हे दिसून येईल. आता या सर्व बसेसमधून आपल्याला सोयीस्कर असणारी बस निवडा आणि त्यावर क्लिक करा. बोर्डिंग या रकान्यामधून आपण बसमध्ये ज्या ठिकाणाहून बस पकडणार आहात, तसेच अलाइटिंग या रकान्यामधून आपणास कोणत्या थांब्यावर उतरायची आहे ती बस थांबे निवडा. सीट सिलेक्शन या रकान्यामधून उपलब्ध असलेल्या सीटमधून आपल्या आवडीची सीट निवडा आणि प्रोसीड बटनावर क्लिक करा. पॅसेंजर डिटेल्स या रकान्यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवासाचे नाव, त्याचा लिंग आणि वय निवडा. तसेच सवलतधारी व्यक्ती असेल तर कन्सेशन या रकान्यामध्ये आपली योग्य सवलत निवडून आपल्या ओळखपत्राचा पुरावा म्हणून ओळखपत्र नंबर नमूद करा. शेवटी आपला मोबाईल नंबर टाकून लहान मुले असल्यास त्याचा तपशील देऊन प्रोसीड बटनावर क्लिक करा. आपण प्रवास करणाऱ्या बसचा संपूर्ण तपशील प्रवास भाड्यासह पुन्हा एकदा आपल्याला दिसेल. त्यानंतर प्रोसीड टू पेवर क्लिक करून ई बस किंवा पेटीएम यापैकी पेमेंट मेथड निवडा. सर्वात सोपे असणाऱ्या UPI ऑप्शनवर क्लिक करून पेटीएम, जीपे किंवा भीम यापैकी कोणत्याही ॲपद्वारे आपली पेमेंट प्रोसेस पूर्ण करा. पेमेंट यशस्वी झाल्यावर आपल्या प्रवासाचे तिकीट बुक होईल आणि त्या तिकिटाचा तपशील आपणास ॲपवर दिसून येईल. शिवाय नोंदणी केलेल्या नंबरवर SMS देखील येईल. तिकीट डिटेल्स या टॅबवर आपणास आपल्या प्रवासाचे तपशील दिसतीलच. शिवाय उजव्या कोपऱ्यातील PDF या आयकॉनवर क्लिक करून आपण आपल्या ऑनलाईन तिकिटाची प्रत देखील डाउनलोड करू शकतो. तर म्हणजे अशा प्रकारे एसटीच्या अधिकृत मोबाईल ॲपमधून आपण आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही प्रवासाचं तिकीट अगदी सोप्या प्रकारे तेही घरबसल्या बुक करू शकता. एसटीच्या अशा नाविन्यपूर्ण तसेच चालू घडामोडींची अधिक माहिती घेण्यासाठी एसटी महामंडळाच्या फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि YouTube चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.